मारहाण प्रकरणी न्यायालयानं दादासाहेब खेडकर आणि त्याच्या साथीदाराला सुनावली 7 दिवसांची पोलीस कोठडी। बीड तालुक्यातील पिंपळनेर परिसरात ओंकार सातपुते या तरुणाला मारहाण केली होती। भारतीय संस्कृतीत सण उत्सवातून निसर्ग रक्षणाचा मंत्र जपला जातो। हा संदेश घेऊनच पर्यावरणपूरकरित्या सण साजरा करूया। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यातील नागरिकांना होळी आणि धुलीवंदनाच्या शुभेच्छा। अमरावतीत डॉक्टर नरेंद्र भिवापूरकर अंध महाविद्यालयात इको फ्रेंडली धुलीवंदन कार्यक्रमाचं आयोजन। अंध विद्यार्थ्यांसाठी कोरड्या रंगाची होळी आयोजित करण्यात आली होती। छत्रपती संभाजीनगरात राज्य सरकारचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलं होळी दहन। निवडणूक सरली, कर्जमाफी विसरली, लाडक्या बहिणीचे 2100 रुपये न देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो अशा पाट्यालावून दानवेंकडून होळीचं दहन। अमरावतीच्या अंबा एकविरा संस्थांमध्ये नवसाच्या नारळाची होळी। होळीला 200 वर्षांची परंपरा। भाविक होळीला नारळ आणि चाकोलीचे हार अर्पण करतात। होळी धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर वसई विरार पोलीस सतर्क। कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कडेकोट बंदोबस्त। शिर्डीत साई मंदिरात साजरी झाली होळी। साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी केली होळीची पूजा। धुळे शहरात खंडेराव मंदिरात करण्यात आली फुलांची आणि रंगांची उधळण। खंडेराव महाराजांसोबत होळी खेळल्यानंतर धुळ्यात धुळवडीला सुरुवात होते। होळीनिमित्त रायगड जिल्ह्यातील कोळीवाडे सजले। बोटींना मच्छी आणि कलिंगड बांधून कोळी बांधवांनी केली विधिवत पूजा। रायगडच्या बाजारपेठा धुलीवंदनासाठी वापरण्यात येणाऱ्या उपकरणांनी सजल्या। बंदुका, पिचकारी, कलर पंप, कलर शॉट, पिचकारी, कलर चार्जिंग बॅगा, ऑर्गॅनिक कलर, नॅचरल कलर बाजारात दाखल। पुरंदर तालुक्यातील वाल्हे इथे महर्षी वाल्मिकी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शालेय परिसरातील केर कचरा जाळून पर्यावरणपूरक होळी साजरी केली। नैसर्गिक रंगांचा वापर करत पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी घेतली शपथ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।